नमस्कार. ई स्टडी एज्युकेशन या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. तर जोडशब्द हा अतिशय महत्त्वाचा घटक स्पर्धा परीक्षांना विचारला जातो आणि कोणतीही स्पर्धा परीक्षा असो त्यामध्ये जोडशब्द या घटकावर प्रश्न विचारले जातात. तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जोडशब्द मराठी व्याकरण 70 जोडशब्द पाहणार आहोत. चला व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, पहिला जोडशब्द आहे अर्धा मुर्धा. अर्धा मुर्धा. रानो राणी. बघा, रानो राणी असा जोडशब्द आहे. त्याचबरोबर तिसरा जोडशब्द आहे आड पडदा. त्यानंतर पुढचा जोडशब्द आहे आगत स्वागत. आगत स्वागत. त्यानंतर आरडा ओरडा. आरडा ओरडा. पुढचा जोडशब्द आहे अळम टळम. अळम टळम. बघा, अळम टळम. आंबट चिंबट. आंबट चिंबट काही खाऊ नको असं आपण म्हणतो. त्याचबरोबर आडवा तिडवा. आडवा तिडवा हा पण जोडशब्द आहे. आडवा तिडवा आला तर काय खरं नाही असं आपण म्हणत असतो. त्याचबरोबर अधूनमधून. अधूनमधून. बघा, एखादं काम सुरू असेल तर आपण काय म्हणतो, अधूनमधून एखादी चक्कर कामाकडे टाकत जा. अकराळ विक्राळ. बघा, अकराळ विक्राळ म्हणजे भव्य असं एखादं रूप असेल तर अकराळ विक्राळ राक्षस दिसत होता, म्हणजे अकराळ विक्राळ हा जोडशब्द आहे. त्यानंतर पुढचा जोडशब्द आहे अवती भोवती. तर बघा, अवती भोवती म्हणजे आपल्या आजूबाजूला आपण जे म्हणतो तसंच अवतीभोवती हा जोडशब्द म्हणजे आपल्या आजूबाजूला. अचकट विचकट. अचकट विचकट बोलू नको म्हणजे घाणेरडं बोलू नको. अचकट विचकट हा पण एक जोडशब्द आहे. त्यानंतर पुढचा जोडशब्द आहे इडापिडा. तर बघा, इडापिडा म्हणजे काय, इडापिडा टळू दे म्हणजे आपल्या मागं काही त्रास असेल तर तो टळू दे, त्यासाठी इडापिडा हा जोडशब्द वापरला जातो. उघडा बोडका. तर बघा, उघडा बोडका हा जो जोडशब्द आहे तो साधारणतः डोंगराच्या बाबतीत वापरला जातो. उघडा बोडका किंवा उघडे बोडके डोंगर. त्यानंतर पुढचा जोडशब्द आहे उपास तापास. बघा, आता उपास तापास, लोक उपवास करतात त्यावेळी उपास तापास करून देव काही पावत नाही, त्यासाठी आपली मन शुद्ध आणि कर्म चांगलं असायला हवं. उपास तापास हा जोडशब्द आहे. त्यानंतर बघा, पुढचा जोडशब्द आहे एकटा दुखटा. एकटा दुखटा म्हणजे एकटा दुखट्याने हे काय काम होण्यातलं नाही, अशा वेळी आपण एकटा दुखटा हा जोडशब्द वापरतो. करता सवरता. तर बघा, एखाद्या घरामध्ये जी कमवणारी व्यक्ती असते त्यासाठी करता सवरता हा शब्द वापरला जातो. घरातील करता सवरता व्यक्ती जर मरण पावला तर मागच्यांचं काय होणार. त्यानंतर पुढचा जोडशब्द आहे कामधंदा. कामधंदा म्हणजे एखादी व्यक्ती काय कामधंदा करते, म्हणजे ती कामधंदा करत असेल तर ती चांगली गोष्ट आहे, पण कामधंदा करत नसेल तर आपण त्याला काय म्हणतो, ती व्यक्ती बेकार आहे. म्हणजे कामधंदा हा पण एक जोडशब्द आहे. पुढचा जोडशब्द आहे बघा काळा सावळा. आता रंगाच्या बाबतीत हा जोडशब्द वापरला जातो. एखादी व्यक्ती बघा गोरी गोमटी असं आपण म्हणतो. गोरी गोमटी असा पण एक जोडशब्द आहे. गोरी गोमटी किंवा गोरा गोमटा. तसं रंगाच्या बाबतीत आपण काय वापरतो, तो दिसायला कसा आहे तर काळा सावळा दिसतो. त्यानंतर पुढचा जोडशब्द आहे अंगत पंगत. तर बघा, पुढचा जोडशब्द काय आहे अंगत पंगत. अंगत पंगत हा शब्द आपण वापरतो जोडशब्द म्हणून. त्याचबरोबर पुढचा जोडशब्द आहे काटकसर. आता काटकसर करणे म्हणजे काय, तर काटकसर करणे म्हणजे बचत करणे. तर बघा, बचत करणे यासाठी आपण काटकसर हा जोडशब्द वापरतो. त्यानंतर पुढचा जो जोडशब्द आहे तो उच्च नीच. तर बघा, उच्च नीच असा भेदभाव करू नका म्हणजे कोण लहान कोण मोठे असा भेदभाव करू नये, त्यावेळी आपण उच्च नीच असा जोडशब्द वापरतो. त्याचबरोबर कानाकोपरा. तर बघा, आता कानाकोपरा. कानाकोपरा म्हणजे खडानखडा माहिती असणे. बघा, छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळी लाल महालात घुसून शाहिस्तेखानाची बोटे कापली त्यावेळी आपण काय म्हणतो, छत्रपती शिवाजी महाराजांना कानाकोपऱ्याची माहिती होती. म्हणजे कानाकोपरा म्हणजे संपूर्ण माहिती असणे, त्यावेळी आपण कानाकोपरा हा जोडशब्द वापरत असतो. त्यानंतर पुढचा जोडशब्द आहे किडूक मिडूक. किडूक मिडूक म्हणजे अतिशय क्षुल्लक गोष्ट असणे किंवा किडूक मिडूक हा जोडशब्द आपण वापरतो. त्यानंतर पुढचा जोडशब्द आहे कडे कपारी. तर बघा, डोंगराच्या कडे कपारीमध्ये कडे कपारी हा शब्द आपण वापरतो. त्यानंतर पुढचा जोडशब्द आहे काबाड कष्ट. आता काबाड कष्ट करणे म्हणजेच काय, भरपूर कष्ट करणे, भरपूर परिश्रम करणे. त्यावेळी आपण काय म्हणतो, तो माणूस खूप काबाड कष्ट करतो म्हणजे तो माणूस काय करतो, खूप परिश्रम करतो, भरपूर मेहनत घेतो. त्यानंतर पुढचा जोडशब्द आहे कुजबूज. तर बघा, आता कुजबूज करणे. कुजबूज करणे म्हणजे काय, हळूहळू बोलणे किंवा एखाद्याच्या कानात बोलणे, त्याला आपण काय म्हणतो, कुजबूज करणे. अशा वेळी आपण कुजबूज करणे, कुजबूज हा जोडशब्द वापरतो. त्यानंतर पुढचा जोडशब्द आहे गड किल्ले. तर बघा, गड आणि किल्ले दोन्हींचा अर्थ काय, किल्ले किंवा गड, पण एकत्रितरित्या आपण काय म्हणतो, छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक गड किल्ले बांधले. त्यानंतर पुढचा जोडशब्द आहे कोर्ट कचेरी. तर बघा, आता कोर्ट आणि कचेरी.
तर काय, शहाण्या माणसाने कधीही कोर्ट कचेरीच्या नादाला लागू नये. म्हणजे आपण कोर्ट कचेरी असा जोडशब्द वापरतो. त्यानंतर पुढचा जोडशब्द आहे गणगोत. गणगोत म्हणजेच काय, नातेवाईक, आप्तसख्य, यासाठी आपण जोडशब्द कोणता वापरतो, तर गणगोत. गणगोत हा जोडशब्द वापरला जातो. त्यानंतर पुढचा जोडशब्द आहे खेडीपाडी. म्हणजे वेगवेगळ्या खेड्यापाड्यांमध्ये जे काय घडत असतं बघा, खेड्यापाड्यामध्ये आजही अजून माणुसकी पाहायला मिळते. खेडीपाडी. खाडाखोड. बघा, खाडाखोड हा शब्द बघा, एखादी आपण चूक केली आणि परत ती दुरुस्त करताना अजून आपण चूक केली, त्यावेळी आपण लिखाण करताना खाडाखोड करतो, त्यावेळी खाडाखोड हा जोडशब्द वापरला जातो. पुढचा जोडशब्द आहे गाजावाजा. आता गाजावाजा करणे म्हणजे काय, खूप प्रसिद्ध करणे. गाजावाजा करणे म्हणजे एखादी छोटीशी गोष्ट आहे त्याला आपण खूप गाजावाजा करणे असा जोडशब्द वापरतो. पुढचा जोडशब्द आहे चारा पाणी. तर बघा, गुरांना आपण चारा पाणी दिलं का, त्यावेळी चारा पाणी हा गोडशब्द वापरतो. गोडधोड. तर बघा, एखादा महत्त्वाचा सण असेल तर आपण काय म्हणतो, आज काहीतरी गोडधोड बनवलं जाणार आहे, म्हणजे सण समारंभ, त्यावेळी आपण काय, गोडधोड हा जोडशब्द वापरत असतो. त्यानंतर गाठभेट. तर बघा, बरेच दिवस झाले माझी आणि माझ्या मित्राची काही गाठभेट झालेली नाही, म्हणजे गाठभेट म्हणजेच भेट होणे. त्यानंतर गुरेढोरे. गुरेढोरे म्हणजे जनावरे. बघा, तुमच्याकडे किती गुरेढोरे आहेत, त्यावेळी आपण गुरेढोरे हा जोडशब्द वापरतो. त्यानंतर पुढचा जोडशब्द आहे चिठ्ठी चपाटी. बघा, आपल्याला एखाद्याने पत्र पाठवलं पूर्वीच्या काळी, तर एखादी चिठ्ठी चपाटी त्या सैनिकानं समजा आपल्या घरी, तर चिठ्ठी चपाटी हा जोडशब्द त्यावेळी वापरला जातो. पुढचा जोडशब्द आहे गोरा मोरा. तर बघा, गोरा गोमटा, तसा गोरा मोरा हा पण जोडशब्द आहे आणि तो गोरा मोरा म्हणून वापरला जातो. त्यानंतर पुढचा जोडशब्द आहे गोळाबेरीज. तर बघा, गोळाबेरीज करणे म्हणजेच काय, एकत्र करणे. गोळाबेरीज करणे हा जोडशब्द वापरतो. बघा, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. त्यानंतर पुढचा जोडशब्द आहे चीज वस्तू. कोणकोणत्या चीज वस्तू घरामध्ये आहेत. पुढचा जोडशब्द आहे घरदार. घरदार म्हणजेच घर, घरदार असं आपण म्हणतो, त्याला काय घरदार नाही. पुढचा जोडशब्द आहे चुपचाप. चुपचाप बसणे म्हणजेच शांत बसणे, चुपचाप. बघा, जवळपास. जवळपास म्हणजे अगदी जवळ असणे. जवळपास हा जोडशब्द आपण वापरत असतो. त्यानंतर पुढचा जोडशब्द आहे जमीन जुमला. त्याला काहीसुद्धा कमी नाही, त्याला भरपूर जमीन जुमला आहे. जमीन जुमला म्हणजे त्यावेळी आपण संपत्तीच्या दृष्टीनं जमीन जुमला हा जोडशब्द वापरत असतो. दगाफटका. दगाफटका करणे म्हणजे विश्वासघात करणे. बघा, एखाद्यानं आपल्याला दगाफटका केला म्हणजेच काय, विश्वासघात केला, त्यावेळी आपण दगाफटका हा जोडशब्द वापरत असतो. त्यानंतर पुढचा जोडशब्द आहे वाडवडील. वाडवडील म्हणजे आपले पूर्वज. वाडवडिलांपासून आमच्या घरामध्ये ही प्रथा सुरू आहे असं आपण म्हणतो, त्यावेळी वाडवडील हा जोडशब्द आपण तिथं वापरत असतो. जाडाभरडा हा पण एक जोडशब्द आहे. पुढचा जोडशब्द आहे जाळपोळ. बघा, जाळपोळ केली, दंगल घडली, की दंगलीच्या वेळी काय आपण जोडशब्द वापरतो, की या गावामध्ये दंगल झाली आणि दंगलीमध्ये लोकांनी खूप जाळपोळ केली. त्यानंतर दयामाया. बघा, एखादी व्यक्ती आहे, त्याला कुणाविषयी आपुलकी, प्रेम वाटत नसेल तर आपण काय म्हणतो, त्याला अजिबात दयामाया वाटत नाही, तो अतिशय असंवेदनशील आहे. त्यानंतर पुढचा जोडशब्द आहे शेतीभाती. बघा, शेतीभाती. तुम्हाला किती शेतीभाती आहे, म्हणजे शेतीच्या दृष्टीनं हा जोडशब्द शेतीभाती म्हणून वापरला जातो. पुढचा जोडशब्द आहे जीवजंतू. तर बघा, रोगराई पसरण्याला जीवजंतू कारणीभूत असतात. त्याचबरोबर दागदागिने. बघा, त्यांच्याकडे खूप दागदागिने आहेत. दागदागिने हा जोडशब्द वापरला जातो. त्यानंतर पुढचा जोडशब्द आहे सगळे सोयरे. सगळे सोयरे हा जो जोडशब्द आहे तो नातेवाईक किंवा आप्तस्वकीय यांच्यासाठी वापरला जातो. त्यांचे सगळे सोयरे आहेत, सगळे सोयरे. त्यानंतर पुढचा जोडशब्द आहे जेवणखान. जेवणखान म्हणजेच जेवणे. काय जेवणखान केले की नाही, म्हणजे जेवण केलेलं आहे की नाही, या दृष्टीनं जेवणखान हा जोडशब्द वापरला जातो. पुढचा जोडशब्द आहे दिवाबत्ती. दिवाबत्ती म्हणजेच प्रकाशाची व्यवस्था. दिवाबत्ती लावलेली आहे की नाही, पूर्वीच्या काळी दिवाबत्ती संध्याकाळच्या वेळी लावली जायची. झाडझाडोरा हा पण असाच एक जोडशब्द आहे. त्यानंतर बघा, झाडे झुडपे. झाडे झुडपे वाढलेली आहेत, म्हणजे झाडे झुडपे हा जोडशब्द आहे. त्यानंतर देवघेव. देवघेव म्हणजे देणे आणि घेणे, या अर्थाने जो जोडशब्द वापरला जातो तो देवघेव म्हणून जोडशब्द वापरला जातो. पुढचा जोडशब्द आहे सदा सर्वदा. सदा सर्वदा म्हणजेच नेहमी. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, म्हणजे सदा सर्वदा म्हणजेच नेहमी, या अर्थानं हा जोडशब्द वापरला जातो. पुढचा जोडशब्द आहे सटरफटर. सटरफटर म्हणजे क्षुल्लक गोष्ट. बघा, टक्के टोनपे. त्याने खूप टक्के टोनपे खाल्लेले आहेत, म्हणजे संघर्ष केलेला आहे. पुढचा जोडशब्द आहे धक्काबुक्की. धक्काबुक्की करणे म्हणजेच एकमेकाला हात
घाईवर येणे. त्यानंतर ठाकठीक, ठाकठीक म्हणजे सगळं काही ठीक आहे. त्यानंतर पुढचा जोडशब्द आहे धनदौलत. धनदौलत म्हणजेच संपत्तीच्या दृष्टीनं हा जोडशब्द वापरला जातो. त्यांच्याकडे खूप धनदौलत आहे म्हणजे त्यांच्याकडे खूप संपत्ती आहे, त्यासाठी धनदौलत हा जोडशब्द वापरला जातो. पुढचा जोडशब्द आहे आणि शेवटचा जोडशब्द आहे साधा भोळा. साधा भोळा म्हणजेच अतिशय साधा असणारा मनुष्य, त्यासाठी आपण काय म्हणतो, तो खूप साधा भोळा आहे, म्हणजे तो माणूस जो आहे तो खूप शांत आणि साधा आहे. अशा पद्धतीनं आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून 70 मराठी व्याकरणातील जोडशब्द पाहिलेले आहेत. असेच जोडशब्द पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की भेट द्या. धन्यवाद.